आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम। आज बालक मेळावा कार्यक्रमात सर्वप्रथम मी सर्व स्नेहपूर्वक स्वागत करते। आजच्या कार्यक्रमात सुरुवात करते। जन्माला येण्याचे कारण म्हणजे स्त्री, जन्माला येण्याचे कारण म्हणजे स्त्री, नात्यामधील गुंफण म्हणजे स्त्री, नात्यामधील गुंफण म्हणजे स्त्री, दुःखाला लिंपण म्हणजे स्त्री, मायेचा शिंपण म्हणजे स्त्री, जिजतानाही दळवणारा देवाऱ्यातला वंदन स्त्री। स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे, स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे। यानंतर स्वागत गीत होईल। माध्यमातून आपण विविध प्रकारचे जे आपल्या गावामध्ये म्हणा परसबाग म्हणा मल्टीलेअर त्याच्या माध्यमातून जे कॅल्शियम म्हणा जीवनसत्व म्हणा त्याच्या पालेभाज्या म्हणून जे मिळतं ते तुमच्या बाळांना मिळत नसतं। नंतर ते त्याचे प्रयत्न केला पाहिजे। त्याच माध्यमातून आपण आपल्या बाळाकडे एक चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे। 0 ते 5 वयोगटातील वजन उंची ज्यावेळेस महिला प्रवर्तक किंवा असतील किंवा अंगणवाडी ताई असतील, जेव्हा तुम्ही वजन उंची द्यायला घेऊन जाता, आज आपण हा मेळावा का घेतला त्याच्या माध्यमातून आपला एवढाच उद्देश आहे की जे बालक 2ऱ्या आणि 3ऱ्या श्रेणीमधले आहेत ते बालक कशा पद्धतीने चांगल्या श्रेणीमध्ये सदृढ श्रेणीमध्ये जातील त्यासाठी त्यांनी त्यांच्या बालकाचा काळजी कशा पद्धतीने घ्यावे याच्या माध्यमातून आपला हा बालक पालक मेळावा आयोजित केलेला आहे। म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमच्या बाळाची योग्य ती काळजी घेतली पाहिजे, योग्य तो आहार त्या बाळाला दिला पाहिजे। यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन होईल। वॉटर आणि संपदा या संस्थेमध्ये गेल्या 28 सगळ्यांना मी बोलण्याच्या अगोदर मला असं वाटतं की भाग्यश्री आणि छायाचा पण इथं सत्कार झाला पाहिजे, कारण आमच्यापेक्षा सत्कार मोठी खरं तर ते आहे। कारण हा मेळावा जो आहे ना तो बोरी गावामध्ये होता आणि बोरी गावामध्ये सकाळी 6 वाजता एका व्यक्तीचं निधन झालं आणि ग्रामपंचायत सदस्याचं मी वॉटर आणि संपदा इथं गेल्या 24 वर्षापासून काम करते आणि तुमच्याकडे जो ग्रामीण समुदाय समग्र विकास कार्यक्रम हा चालू आहे तर तो धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यामध्ये 120 गावामध्ये चालू आहे। तर त्याचा आरोग्य विभाग आणि महिला सक्षमीकरणचं काम मी बघते। तर आज त्या चंदा मॅडम जे सांगितलं तुम्हाला, आज आपण बालक पालक मेळावा इथं आयोजित केलेला आहे। तर ह्याच्यात आपण जास्त फोकस 2री आणि 3री श्रेणी म्हणजे इथं जो चार्ट दिसतोय तर लाल रंग नारंगी रंगावर जास्त फोकस केलेला आहे। याचा उद्देश एकच आहे की कुपोषण म्हणजे अंगणवाडी तेच काम करते, आशा सेविका तेच काम करतात, सरकार तेच काम करतं, तरी पण आमच्यासारख्या संस्थेला पण त्याच्यात उतरावं लागते। कारण का तर आपली मानसिकताच बदललेली नाही अजून। आपण काय म्हणतो बाळाला जन्म कोण देतं, कोण देतं, अंगणवाडीची ताई आहे किती ना, सांभाळा कोणी पाहिजे काय, पण आपण काय म्हणतो ते कोणाचं काम आहे, अंगणवाडीचा जायचं, तिला काय फुकट आहे का, तिला पगार मिळतो त्यासाठी, बरोबर। आशा ताई आली की तिला पगार मिळतो त्याचा, आमची महिला प्रवर्तक आली की तिला पगार मिळतो, म्हणजे आपलं एकच वाक्य तिला पगार मिळतो। पण पगार तुमचा तुम्ही कुपोषित बाळ राहिला तरी पण त्यांचा पगार चालू राहणार आहे, पण पगार मिळतो म्हणून आपण त्यांचं ऐकायचं नाही। ही सगळ्यात मोठी चूक कोणाची होणार आहे, तुमची स्वतःची होणार आहे। कारण आपण बघा दरवेळेस आपण असं ऐकतो की आई वडील खूप निस्वार्थी असतात, पण माझा अभ्यास असा आहे की आई वडील पण खूप स्वार्थी असतात। कारण प्रत्येक आई वडील बाळाला का सांभाळतात, सांगा बरं का सांभाळतात, तुम्ही माझ्या बाळाला सांभाळता का, मग तुम्ही तुमच्याच बाळाला का सांभाळता, काय मोठं होईल आणि बरोबर बोलले काय म्हणजे साधं लोट आहे ना, आता मी तुला सांभाळते नंतर तुम्हाला सांभाळ, बरोबर ना, तर चुकीचं आहे। आपण म्हणजे काय म्हणतो की माझी ही म्हातारपणची काठी, बरोबर ना, पण ती म्हातारपणची काठी आपण त्याच्या आताच 2 तुकडे करतो, म्हणजे आधार वाटेल आपल्याच्या काठीचा। वयोगटाचं मूल आपल्या घरी वाढत असताना आपल्या आई वडील आजी आजोबा आत्या मामा सगळ्यांच्या सहवासात ते बाळाचं वाढ होत असताना सगळ्यांनी त्याला काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, बरोबर आहे का नाही। नेहा जुम वजीर शेख मुकाम पोस्ट नारंगवाडी
तालुका उमरगा, जिला धाराशिव। या वाटर सेंटर जो भक्कू मैडम बोले ना, मैं बोर होके नहीं जाती थी, वजन कमी आता था। इसके वजह से उन्होंने 2-3 महीने से तब से जैसा डिफरेंट मेरे इसमें डाले मेमोरी में, तो मेरे बच्चे की वजह से मैं बार महीने को महीना जाकर और बैठ कर आती हूँ। जो उन्होंने अच्छा हमको समझाए, तो ये जो कोबरा बोले थे ना, वो भी